हिंदूराव नाईक निंबाळकरांच्या मुशीमध्ये वाढलेलं व्यक्तिमत्व आणि ज्यांनी 8 ते 9 महिन्यामध्ये या फलटण तालुक्याचं नाव तमाम महाराष्ट्रामध्ये गाजवलं असे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कर्तृत्ववान आमदार आदरणीय सचिन दादा पाटील, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्वप्रथम मी परवा घटना घडली मागच्या आठवड्यामध्ये त्या भगिनीला श्रद्धांजली अर्पण करतो. अतिशय वाईट दुर्दैवी अशी घटना आपल्या या फलटण शहरामध्ये घडली. फलटण तालुक्याचं शहराचं नाव बदनाम करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये प्रचंड विरोधकांनी केलं आणि हा विश्वास दाखवण्यासाठी, आपल्या नेत्यांवरती विश्वास दाखवण्यासाठी या तालुक्यातल्या माझ्या भगिनी, माझे बांधव, माझे वडील बांधव मी जो परिसर गच्च भरून टाकला म्हणून पहिल्यांदा त्यांचं मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि सर्वप्रथम मी माझ्या पत्रकार बंधूंचाही मी आभार मानतो. आज आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवून इथं आलात या तालुक्याचं, या माढा मतदारसंघाचं नेतृत्व माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती विश्वास दाखवण्यासाठी आपण तालुक्यातून सगळे एकत्र जमलात. केवढा मोठा विश्वास आहे, केवढी मोठी ताकद आहे. या तालुक्यामध्ये ज्यांनी 30 वर्ष राजकारण केलं त्यांना आता 100 लोक जमत नाहीत, 200 लोक जमत नाहीत. माझ्या दादांवरती विश्वास ठेवणारी जनता या तालुक्यातली किती आहे बघा. माझी मीडियाला विनंती आहे, दाखवा त्यांना. तालुका आता बदललाय, तालुक्यातल्या जनतेनं निर्णय घेतलेला आहे. जे प्रकरण तालुक्यामध्ये घडलं ते अत्यंत दुर्दैव आहे, अत्यंत दुर्दैव आहे. पण त्या प्रकरणावरती त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे, त्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे. तो मुद्दा सोडून त्या रणजितदादांवरती तुम्ही नको ते बेछूट आरोप केले, नको त्या गोष्टी त्यांच्यावरती बोलल्या गेल्या. माझी मीडियाला पण विनंती आहे, आपण दोन्ही गोष्टी ऐकून घेऊन खरं बोलायला पाहिजे होतं. दोन्ही बाजूकडून गोष्टी ऐकून घेऊन बोलायला पाहिजे. त्यांचंही ऐकून घ्या, आमचंही ऐकून घ्या आणि मग नंतर आपण त्याच्यावरती खरं बोलणं उचित ठरलं. एकाच बाजूने सगळा मीडिया लागला गेला. मला माझ्या नेत्यांवरती, माझ्या नेतृत्वावरती विश्वास आहे, प्रचंड विश्वास आहे. मी त्याला लहानपणापासून ओळखतो. मी कैलासवासी हिंदूराव नाईक निंबाळकरांचा एक कार्यकर्ता आहे. मी त्या घराशी माझे 30-40 वर्षापासूनचे संबंध आहेत. मी प्रत्येक गोष्ट त्या घरातली मला माहिती आहे. प्रचंड प्रामाणिक, प्रचंड जनतेवर प्रेम करणारं ते घर आहे. 20,000 सायकल या मुलींना वाटल्या. पण अरे, मुलींवरती प्रेम करणारा हा माझा नेता आहे. तो अशा पद्धतीनं, अशा चुकीच्या पद्धतीनं वागेल का? तो ह्या ग्रामीण भागातल्या मुली, आम्ही जेव्हा दोघं बाहेर पडलो, फिरत होतो, शाळा सुटली होती, माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुली पायी उन्हातनं चालत चालल्या होत्या. ते ऊन बघून, त्यांचा त्रास बघून, जो स्वतःच्या कष्टातून मिळवलेला पैसा, स्वतःच्या धंद्यातून मिळवलेला पैसा तो गोरगरीब मुलींसाठी देतो, गोरगरीब मुलींची काळजी करतो, तालुक्यातल्या तरुणांची काळजी करतो. अशा नेत्यावरती तुम्ही आरोप करता? काय पद्धतीचं तुमचं राजकारण चाललं? मला खात्री आहे माझ्या नेत्यांवरती, त्यांच्या धंद्यावरती बोललं जातं, कारखान्यावरती बोललं जातं. अनेक वेळा आपण आरोप केले रणजितदादांच्या कारखान्यावरती. विषय बाजूला ठेवायचा, हा नको तो विषय पुढे आणायचा, त्यांच्या धंद्याचा विषय पुढे आणायचा. या जिल्ह्यामध्ये किती FIR झाल्या कारखान्यावरती आणि त्या ऊस तोड कामगारावरती? 160 FIR फक्त झालेले जिल्ह्यामध्ये सगळ्या कारखान्याच्या. त्यात फक्त रणजितदादांच्या 13 FIR आहेत आणि तुम्ही 277 FIR दाखवता. काय दाखवता? हे पाहिलं का कुणी? ते म्हणजे चुकीच्या पद्धतीनं माहिती इथनं पुरवली जाते आणि त्या माहितीच्या आधारावरती आपण वक्तव्य करत असता. 277 FIR तुम्ही सांगितल्या. 277 FIR आहेत का दादांच्या तिथं दाखल केलेल्या? फक्त 13 FIR आहेत. बाकी तुमच्या सिराम कारखान्याच्या आहेत, शरयूच्या आहेत, साखरवडीच्या आहेत. त्यांची नावं नाही घेतली तुम्ही. फक्त एकच कारखाना, एकच दादा फक्त तुम्ही डोळ्यासमोर ठेवला. का हो? तुम्हाला खुपतोय दादांचा विकास केलेला तुम्हाला खपतोय का? या तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्ते आणले. रेल्वे सारखा मोठा प्रोजेक्ट, 3 रेल्वे आपल्या जातातून या फलटण शहरातून जाणार आहेत.
अनेक शहरामध्ये विकासाची कामे केली, तालुक्यामध्ये कामे केली, 270 कोटी रुपयाचे रस्ते सिमेंटचे केले की जे आपली अख्खी पिढी आता की त्याच्यावर चालली तर त्याला खड्डा पडणार नाही असा रस्ता आपल्याला देण्याचं काम रणजितदादांनी केलं. हे तुम्ही विसरता आणि नको ते बेछूट आरोप करता. माझ्या नेत्यांवरती, रणजितदादावरती माझा पूर्ण विश्वास आहे. या कारखान्याचा एक हप्ता चुकला असेल, लोन काढला असेल, 100 कोटीचं काढलं असेल, 500 कोटीचं काढलं असेल, आतापर्यंत जेवढी त्यांनी बँकेची लोन काढली त्याचा एक हप्ता मिस झाला असलं तर हे सचिन पाटील हा आमदारकीचा राजीनामा देईल एवढा विश्वास माझा नेत्यांवरती आहे. काय बोलता तुम्ही, कशावरती बोलता? नको त्या विषय तुम्ही भरकवडत नेता. अरे ज्याच्यामध्ये हिंमत आहे ना, हिंमत, तो अशी ओपन 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 पत्रकार परिषद घेतो. ओपन तुमची हिंमत आहे का? तुम्ही यात तुम्हाला निमंत्रण दिलं होतं की प्रत्येकाने ज्याला विरोध करायचा आहे, ज्याला रणजितदादांवरती आरोप करायचे, तुम्ही इथे येऊन समोर आरोप करा. आमची जनता उघड्या डोळ्यानं बघेल, माझा महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघेल, माझा देश उघड्या डोळ्यानं बघेल. तुम्ही हिंमत दाखवायला पाहिजे होती. तुम्ही विरोध करताना, दादांच्या प्रत्येक गोष्टी विरोध करताना का तुम्ही आला नाही समोर? निमंत्रित केलं होतं सगळ्यांना आपण अगोदर. हिंमत लागते, हिंमत, प्रामाणिकपणा लागतो, निष्ठा लागते. ते आमच्या नेत्याच्यात आहे, रणजितदादांच्यात आहे. आणि तुम्ही ते प्रामाणिकपणा तुम्ही दाखवून दिलेले आहे. ह्या माझ्या फलटण तालुक्यातल्या माय भगिनीने माझी ताकद रणजितदादांच्या पाठीमागे दाखवून दिलेली आहे. हिंमत असावी लागते. प्रत्येक गोष्टीत हिंमत आहे माणसाची. कुठे हिंमतीला कमी पडला, विकासाला कमी पडला नाही. मागच्या वेळेस लोकसभेला उभं राहत असताना पवार साहेबांच्या विरोधात उभं राहायची हिंमत दाखवली. अरे लढावं तर कुणा संघ लढावं? मोठ्या व्यक्ती संघ, मोठ्या संघर्ष योद्ध्या संघ लढावं. ही हिंमत दाखवणारा माझा नेता आहे. रणजितदादा मागे पडणारा नेता नाही, रणजितदादा गच खाणारा नेता नाही. रणजितदादा संघर्षासाठी कायम उभा आहे. आजही तुम्हाला सांगतो, त्यांनी केलेले सगळ्या आरोपावरती ते निश्चितपणानं प्रत्येक गोष्टचं उत्तर दिल्याशिवाय ते राहणार नाहीत. प्रत्येक गोष्ट म्हणजे अशी पत्रकार परिषद माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अज्ञानाप्रमाणे अशी ओपन पत्रकार परिषद कुठं झाली नसावी. झाली कधी कुठं? कुठंही झालेलं नाही. ह्या माझ्या नेत्याने सांगितलं, रणजितदादांनी सांगितलं की माझे ओपन पत्रकार परिषद लावा, मी प्रत्येक आरोपाचं खंडन केल्याशिवाय राहणार नाही. एवढा आत्मविश्वास, स्वतःवरती विश्वास असावा लागतो. अहो हाय तुमची हिंमत तर घ्या नार्कोटेस्ट सगळ्यांची, घ्या रणजितदादांना बी झोपवा तिथं दवाखान्यात नेऊन, आणि तुम्ही झोपा सगळे ओळीनं. ज्यांनी विरोध केलाय त्यांनी झोपावं आणि प्रत्येकाची जी नार्कोटेस्ट करून घ्यावी. तयारी आहे आमची. दादा तयार आहे, तुम्ही तयार आहेत दादा. तुमची हिंमत पाहिजे. आता तुम्ही दाखवा हिंमत. अरे रणजितदादांचा आमचा विश्वास आहे आमच्या नेत्यांवरती. तो मागं हटणार नाही, मागं सरणार नाही. प्रत्येक गोष्टीला सामोरं जायची ताकद असते, त्यात सामर्थ्य असतं. तर एकच कशामुळे सामर्थ्य तयार होतं? तो प्रामाणिकपणा त्यांच्यात आहे. आणि प्रत्येक शब्द या तालुक्यासाठी दिलेला शब्द तळमळीनं झेलणारा हा नेता आहे. आणि म्हणूनच ह्याचं दुःख या विरोधकांना होतंय. चुकीच्या पद्धतीनं मीडियाला माहिती पुरवणं, चुकीच्या पद्धतीनं तालुक्याचं नाव बदनाम करणं, कितीतरी गोष्टी आहेत. आता अधिक वेळ मी त्याच्यावरती बोलत नाही, सविस्तरपणे दादा त्याच्यावर सांगतील. पण माझ्या माय भगिनींना, माझ्या भावांना विनंती आहे, जो विश्वास आज तुम्ही ठेवला, जो आज तो तुम्ही आपल्या दादांवरती विश्वास ठेवला, येणाऱ्या काळामध्ये हा विश्वास तुम्ही सार्थ करून दाखवल्याची खात्री मला आहे. या निमित्ताने एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके, धन्यवाद.